ओम नमो बुद्धाय गाइस. सो माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आहे ना बुद्ध पूजा आहे. दीदीच्या आणि दाजीच्या लग्नाची जी बुद्ध पूजा असते का नाही, लग्न झाल्यावरती केली जाते ती आहे. सो मी ते व्हिडिओ शूट करत होते त्या दोघांचा. आणि दोघं कसे दिसतात कमेंटमध्ये नक्की सांगा. हे जोडा कसा दिसतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमची दीदी तर छानच दिसते, पण आमची दाजी पण काय दिसायला कमी नाही आहे. आता तुम्हीच सांगा कमेंटमध्ये की कोण छान दिसत आहे. तर सगळे बसलेले आणि आमची परी बघा मोबाईल कसा बघत बसले. कुठं पण जावं ती मोबाईलच बघत असते. मग सगळी इथं पूजा वगैरे चालू होते. माझा आजचा ब्लॉग खूप लेट आलेला आहे, कारण मी काल रात्री मुंबईवरून आले, त्यामुळे माझा ब्लॉग लेट आला आहे. तुम्ही समजून घ्या थोडंसं. आणि इथं बुद्धपूजेसाठी आहे ना मेणबत्त्या वगैरे लावत होते. आपल्यात बुद्धपूजेच्या वेळेस आहे ना इतकं छान वाटतं ना, एवढं भारी वाटतं ना मला हे ऐकल्यावरती. भारी, एकदम भारी फिलिंग आहे ही वाली. मला ह्या सिच्युएशनमध्ये हे गाणं आठवत होतं, धम्माचं तर तो बाई तुला माहीत असावं, पांढरी साडी नेसून बुद्धपूजेला बसावं. त्याच्यानंतर परी आणि अक्काचं काहीतरी व्हिडिओ काढत होती. त्याच्यानंतर इथं त्यांना आशीर्वाद द्यायचं काम चालू होतं. झाल्यानंतर छान असं मेनू होतं जेवायसाठी, बघू शकता तुम्ही. मला सगळ्यात जास्त श्रीखंड आवडतं. आणि त्याच्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्लं, एवढं भारी होतं ना हे वालं. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर हा श्री आहे ना, ह्याचा व्हिडिओ आमची परी काढत होती हा झोपलेला म्हणून, आणि एवढं वेगळं वाटत होतं ना, चिडवत होती परी. त्यामुळे ते काहीतरी चाललं होतं त्यांचं. परत आमची रात्री बस होती म्हणून आम्ही आधीच चाललेलो बसवरती सोडायला. आम्हाला दाजी वगैरे आले मुंबईमधून. खूप छान आठवणी घेऊन चालले बाय द वे मी. खूप भारी वाटतंय मला. चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.